नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला माझ्या पंजूरगावच्या ग्रामदेवतेचं दर्शन घडवून आणणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर पंजूर हे गाव आहे। या गावातून हातेरी नदी वाहते। या नदीच्या किनाऱ्यावर अगदी नयनरम्य सातेरी देवीचं मंदिर आहे। या मंदिरात आपण जाऊया, पण त्यापूर्वी देवीची थोडीशी माहिती मी तुम्हाला देतो। देवी सातेरी ही नागकन्या आहे। तिला सातेरी हे नाव सप्ततेरी या कन्नड शब्दावरून पडलं आहे। सप्त म्हणजे सात आणि तेरी म्हणजे तरंग। ज्या वारुळात 7 थर असतात अशा वारुळात ही सातेरी देवी राहते। ती नागकन्या आहे आणि वारुळ भूमीतून निर्माण होते, म्हणून लोक वारुळाची पूजा करतात। प्राचीन काळी गोव्यात सर्वत्र हिंदूंचीच वस्ती होती, हिंदू संस्कृतीच होती आणि जी मंदिरं होती त्यात बहुसंख्य मंदिरं ही सातेरी देवीची होती। जेव्हा गोव्यावर परकीय पोर्तुगीजांनी आक्रमण केलं आणि गोवा काबीज केलं, तेव्हा त्यांनी चंगट बांधला की गोव्यातली हिंदू संस्कृती संपवायची। यासाठी त्यांनी जुलूम जबरदस्ती करून तिथल्या हिंदूंना ख्रिश्चन म्हणायला लावलं। जे हिंदू ऐकले नाहीत त्यांची कत्तल केली, मंदिरांची मोडतोड केली, देवदेवतांच्या मूर्त्यांची विटंबना केली। अशा वेळी काही हिंदू शेजारच्या महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थलांतरित झाले। तेथे जाऊन त्यांनी आपली घरदारे बांधली, मंदिरे उभारली आणि त्या मंदिरांमध्ये त्या मूर्त्या स्थापन केल्या। आणि आश्चर्य म्हणजे काही ठिकाणी सातेरी देवी भूमीतून उत्पन्न स्वतःच झाली। अशी आजच्या तारखेला सातेरी देवीची एकूण 19 मंदिरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत। त्यापैकी पंजूरमधील हे एक मंदिर। आजही गोव्यात अनकोन येथे सातेरी देवी मंदिर आहे। तिथे भारतभरातून भक्त देवीच्या दर्शनासाठी येतात। त्याचबरोबर गोव्यातील मुळगाव गावकरवाडा या गावाची ग्रामदेवता सातेरी देवी आहे। गोव्यात आजही मंदिर कोणत्याही देवतेचे असो, देवी सातेरीचे एक स्थान नक्कीच असते। यावरून असं दिसतं की देवी सातेरीचं उगमस्थान गोवाच आहे। चला तर आपण पंजूरमधील सातेरी देवीच्या मंदिरात दर्शनासाठी जाऊया। चला मंदिराच्या कळसाला नमस्कार करून भव्य कमानी खालून पायऱ्या चढून आपण मुखमंडपात येतो। मुखमंडपात डाव्या बाजूला उंच दीपमाळ आणि तुळशी वृंदावन आपण लक्ष वेधून घेते। उजव्या बाजूला पंजूर किल्ल्याला जाणारा रस्ता आहे। मुखमंडपाचा परिसर विस्तीर्ण आहे। याचा उपयोग देवकार्य आणि जत्रेच्या वेळी केला जातो। त्यानंतर आपण सभामंडपात प्रवेश करतो। सभामंडपाचे खांब आपले लक्ष वेधून घेतात। जमीन आणि छत कलाकुसरीने अगदी सजवलेला आहे। सभामंडप विस्तीर्णाने भव्यच आहे। गावकीच्या सभा आणि इतर कारणासाठी सभा ह्या सभामंडपात होतात। 12 पात्रांच्या ठरलेल्या जागेप्रमाणे जो तो आपापल्या जागी विशिष्ट जागी बसलेला असतो। प्रत्येकाच्या जागा ठरलेल्या असतात। त्याचबरोबर फार पूर्वी म्हणजे 100 वर्षापूर्वी ह्या गावामध्ये शाळा नव्हत्या, तर शाळा 4थीपर्यंतच्या शाळा ह्या मंदिरातच भरायच्या। मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी असं लक्षात येतं की देवी सातेरी आपल्या 12 पात्रांच्या संप्रदायाच्या समवेत स्थानापन्न झालेले आहे। प्रत्येक 12 पात्राच्या संप्रदायांची जागा ठराविक ठरलेली आहे, त्याप्रमाणे त्यांना ते समाविष्ट झालेले आहेत। त्यांची माहिती आपण घेऊया, म्हणजे 12 पाच कसे आणि कोणते आहेत तेही घेऊया। पण 12 पात्रांविषयी वेगळा विषय आहे, तो आपण नंतर कधीतरी अभ्यास करू। मंदिरात प्रवेश करताना उजव्या बाजूला हा रक्षक किंवा पिऊ, डाव्या बाजूला 12ची नीतीचं पाषाण आहे। 12ची नीती ऊनवाऱ्यापासून रक्षणासाठी छप्पर केले त्याला। त्याच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी उजव्या बाजूला हे काळकाई आहे, पावनाई आहे आणि हे दांडेकराचं पाषाण आहे। सातेरीच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर लक्ष देऊन घेतले आपल्या सातेरी देवीचं पाषाण। त्याच्या उजव्या बाजूला सातेरीचा माहेचा पूर्वज आहे। त्याच्या पुढे 12चा पूर्वज आहे।
बाराचा पूर्वज आणि त्याच्या मागे काही डोळ्याचं पाषाण, परबसाचं पाषाण आणि गावदेवचं पाषाण आणि हे आहे त्यांच्यासमोरच डाळ सकाळचं पाषाण. कत्तरीच्या पाठीमागे जी जागा दिसते ते उंच वारूळ होतं, अगदी कळसरा टेकलेलं. पुरात ते जमिनीला बसलं. आता ते पुन्हा एकदा उत्पन्न होत आहे. आता आपण देवीच्या डावीकडच्या पाषाणांची माहिती घेऊ. हे रहाटीचा ब्राह्मण म्हणतात त्याला, त्याचं पाषाण आहे. आणि हे गारुडी, पंचाक्षरी, जैन आणि ब्राह्मण. त्याच्या मागे पूर्वशक्तीचा देवता आणि राजशक्तीचा देवता असे दोन पाषाण आहेत. पंतुरगावची ग्रामदेवता देवी सात्रीचा दर्शन सोहळा कसा वाटला नक्की कमेंट्स करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय सातेरी.